हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. इमेज बेस्ड क्वेश्चन जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नर्सिंगच्या विचारले जातात त्यावर क्वेश्चन असणार आहेत. क्वेश्चन पूर्ण आपण इम्पॉर्टंट काळ घेतलेले त्यामध्ये पहा. इमेज बेस्ड क्वेश्चन जे नॉर्सेट म्हणा किंवा DMAR प्रत्येक नर्सिंग कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये विचारले जातात आणि बऱ्याच जणाला हे माहिती नसतात. सर्जरी OT म्हणा किंवा कोणत्या पण OTमध्ये जे आर्टिकल यूज केले जातात त्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे. स्किप नका करू. आवडला तर लाईक करा. थोडासा व्हिडिओ लेंदी होणार आहे पण व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असताल चॅनलला तर सबस्क्राईब करा. असे अपडेट आपल्या व्हिडिओवर चॅनलवर येत असतात. तर पहिला आहे आर्टरी फोर्सेप. पहा, आर्टरी फोर्सेप हे सर्जरी OTमध्ये किंवा कोणत्या पण OTमध्ये खूप महत्त्वाचे असते. OTमध्ये जे कोणतं पण आपलं टिश्यू वगैरे आहे त्या ठिकाणी स्पेस बनवण्यासाठी म्हणा, कोणती गोष्ट पकडण्यासाठी म्हणा, त्या ठिकाणी आर्टरी फोर्सेपचा यूज केला जातो. सिंपल फोर्सेप असते त्या ठिकाणी त्याला पुढे कर्व्ड असतात आणि होल्डरसाठी हे बघा दोन जशी सीझर असते तशा प्रकारचं हे होल्डर असते. हे झालं आर्टरी फोर्सेप. त्यानंतर आहे चिटल फोर्सेप. चिटल फोर्सेपचा यूज असा असतो मित्रांनो, जे एखादं स्पिरिटचं म्हणा किंवा एक मिथलिन कंटेनर असते त्या कंटेनरमध्ये स्पिरिटमध्ये आपण हे चिटल फोर्सेप ठेवतो. याचा यूज असा असतो की तुम्ही जेव्हा ऑपरेशन चालू असते तेव्हा एखादी वस्तू कमी पडली, मग तुम्ही कमी पडल्यानंतर डायरेक्ट हाताने स्टराईल जे ड्रम असतात त्यामध्ये हाताने घालून त्या ऑपरेशनमध्ये देऊ शकत नाही. तर त्यासाठी तुम्हाला हे जे स्टराईल स्पिरिटमध्ये ठेवलेले चिटल असतात ह्या चिटल फोर्सेपने तुम्ही ते जे काही कॉटन पाहिजे असेल तुम्हाला त्या ऑपरेशन ठिकाणी, तर तुम्ही जे स्टराईल ड्रम आहेत त्या ठिकाणचं उपरून घेऊन तुम्ही हे चिटलनी त्या ठिकाणी ऑपरेशनमध्ये देऊ शकता. त्यासाठी ह्या चिटल फोर्सेपचा यूज केला जातो. त्यानंतर आहे निडल होल्डर. निडल होल्डरचा यूज असा असतो की जेव्हा ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाके वगैरे टाकायचे असतील, टाके टाकताना जे सुचर यूज केलं जातं त्या सुचरच्या पुढं निडल असते. त्या निडलला पकडून जेव्हा टाके टाकतो आपण त्याला आपण निडल होल्डर म्हणतो. पुढं थोडंसं थिक असते त्या ठिकाणी, म्हणजे ती निडल जे असते ती तिथून स्किप होऊ नये म्हणून याला निडल होल्डरला असं असतं यूज असतो याचा. ठीक आहे. त्यानंतर आहे सायडेक्स इन्स्ट्रुमेंट ट्रे. सायडेक्स इन्स्ट्रुमेंट ट्रे जो असतो ज्यामध्ये एक ट्रे असतो त्यामध्ये सायडेक्स टाकलेला असते. 14 दिवसाला तो दर 14 दिवसाला सायडेक्स चेंज केला जातो. जे काही इन्स्ट्रुमेंट यूज केलेले आहेत ते डिसइन्फेक्शनसाठी आपण डिसइन्फेक्टंटसाठी आपण याच्यामध्ये टाकलं जातं. पहा, त्यानंतर पहा याच्यामध्ये जे आहे वॉश करून याच्यामध्ये टाकलं जातं. 14 दिवसाला प्रत्येक सायडेक्स चेंज केलं जातं. बरेच जण अगोदर करतात पण आयडियली हे 14 दिवसाचं आहे, कोणी जास्त करतं. ठीक आहे. त्यानंतर आहे दुसरी टिश्यू कटिंग सीझर. टिश्यू कटिंग सीझरचा खूप इम्पॉर्टंट रोल असतो, त्यालाच आपण मायो सीझर पण म्हणतो. मायो सीझर पहा, बॉडीमधले जे काही आता पार्ट आहेत ते बॉडी आपण ऑपरेशन ऑनगोईंग ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी एखादं स्किन आली, टिश्यू आली, तीच टिश्यूच्यात तुम्हाला डीप जायचं आहे. मग त्यात तुम्हाला डीप जायचं असेल तर वरचा टिश्यू जे आहे तुम्हाला कट करून खाली जावं लागेल. त्या ठिकाणी हे जे टिश्यू कटिंग सीझर आहे ती तुम्हाला कट करून खाली जाता येतं. त्यासाठी हे टिश्यू कटिंग सीझरचं यूज केलं जातं. त्याला आपण मायो सीझर पण म्हटलं जातं. पहा काय दिलं आहे, यूज टू कट थिक टिश्यूज दोज फाउंड इन युट्रस, मसल, ब्रेस्ट आणि फूट. मायो सीझर यूज्ड फॉर डिसइन्फेक्शन ऑफ प्लेस्ड इन टिश्यू विथ द टिप्स क्लोज्ड. ठीक आहे. तर हे यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर आहे पहा नेक्स्ट पुढचं पाहून घेऊ आपण, आहे स्पंज होल्डिंग फोर्सेप. पहा, स्पंज होल्डिंग फोर्सेपचा प्रोसेस अशी असते, यूज असा असतो की हे अशा प्रकारचे स्पंज होल्डिंग फोर्सेप असते. त्या ठिकाणी पुढे दोन प्रकारचे जे होल असतात त्या ठिकाणी आणि मागे होल्डिंगला दोन हँडल असतात. तर त्या ठिकाणी पहा स्पंज होल्डिंग फोर्सेप जे आहे जेव्हा आपण ऑपरेशन यूज स्टार्ट करायचं असतं तेव्हा जे बॉडीचा पार्ट असेल, कोणता हात असेल किंवा पाय असेल, त्या ठिकाणी तुम्हाला तो एरिया क्लीन केल्यानंतर डिसइन्फेक्ट करायचा असतो, ज्याला आपण बिटाडिननी ते क्लीन केलं जातं. त्या ठिकाणी जे बेटाडीन आहे, बेटाडीन होल्ड करण्यासाठी किंवा कोणतं पण स्पंज होल्ड करण्यासाठी ह्याचा यूज केला जातो, जेणेकरून तो एरिया क्लीन केला जाईल. त्याला आपण स्पंज होल्डिंग फोर्सेप म्हणतो. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे फोर्सेप्स. आता फोर्सेपमध्ये दोन प्रकारचे फोर्सेप असतात, तर टूथ फोर्सेप एक असतात आणि प्लेन फोर्सेप एक असतात. आता हे जे आहे टूथ फोर्सेप आहे. टूथ फोर्सेपमध्ये पहा कसं दिलेलं आहे. पहा यामध्ये पहा पुढे जो या ठिकाणी थोडंसं टूथ दिलेलं आहे. टूथ म्हणजे थोडासा असा एक शार्पनेस दिलेला आहे, त्या ठिकाणी त्याला टूथ फोर्सेप म्हटलं जातं. अशाच दुसरं जे असतं प्लेन फोर्सेप, तो पूर्ण प्लेन असतो, त्या ठिकाणी काही शार्पनेस वगैरे नसतं. तर हे टूथ फोर्सेप आहे. टूथ फोर्सेप जे आहे तुम्ही काय दिले, दे इंटरडिजिटिंग टीथ टू होल्ड टिश्यू विदाउट स्लिपिंग. म्हणजे कोणता पण टिश्यू वगैरे असेल, आता एखादा खूप सॉफ्ट टिश्यू असतो, तो सॉफ्ट एकदम प्लेन फोर्सेपने पकडायला लागला तर तो स्लिप होऊन जातो. त्या ठिकाणी तुम्हाला असे टूथ फोर्सेप पाहिजे जेणेकरून तो स्लिप नाही होणार, असे एकदम हार्ड स्टिक तुम्हाला तो होल्ड करता येईल. त्यासाठी यूज्ड फॉर होल्डिंग मॅनिप्युलेटिंग डेलिकेट टिश्यू, यूज्ड ड्युरिंग द वुंड सुचरिंग, सुचर रिमूव्हल. ठीक आहे. तर हे टूथ फोर्सेप झालं. आता दुसऱ्या ठिकाणी आता
प्लेन फोर्सेपचा एक यूज असतो. हे खूप इम्पॉर्टंट फोर्सेप आहे, ते प्रत्येक ऑपरेशन थिएटरमध्ये खूप लागणारे आहेत. जे काही ते ऑपरेशन ऑपरेट होतात तर त्या ठिकाणी हे जे इन्स्ट्रुमेंट आहेत कंपल्सरी इम्पॉर्टंट असतात आणि त्यामुळे हे विचारले जाऊ शकतात. जे प्लेन फोर्सेप आहे सेम असतं या ठिकाणी, फक्त त्याचा यूज असा असतो की आता हे जे आहे ज्या ठिकाणी हार्ड आहे ते होल्ड करण्यासाठी आहे टूथ फोर्सेप. पण प्लेन फोर्सेपचं तसं नसतं. ज्या ठिकाणी सॉफ्ट डेलिकेट टिश्यू आहेत किंवा ब्लड वेसल आहेत त्या ब्लड वेसलला पकडण्यासाठी तुम्ही प्लेन फोर्सेप यूज करता. जर त्या ठिकाणी तुम्ही टूथ यूज केला तर तुमचं जे ब्लड वेसल आहे किंवा कोणती पण आर्टरी वगैरे आहे ती रप्चर होऊ शकते. तुम्ही त्या ठिकाणी प्लेन यूज करायचं, तर ते जे आहे त्याचं यूज प्लेन असते. त्यानंतर आहे नेक्स्ट पहा पुढचं सीझर्स. आता सीझर्समध्ये हे जे सीझर्स आहेत पहा, दे आर युज्ड टू शार्प ॲज वेल ॲज ब्लंट डिसेक्शन अँड ऑल्सो कटिंग फॉर व्हेरियस ट्युबिंग्स. आता याला जे आपण म्हणतो सुचर कटिंग सीझर म्हणतो. अगोदरची पाहिली तर टिश्यू कटिंग पाहिली, आता ही जी आहे सुचर कटिंग. याच्यामध्ये एक ओळखणं कन्फ्युजन असतं पहा, तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. टिश्यू कटिंग जी असते खूप शार्प असते आणि सुचर कटिंग ही थोडीशी शार्प नसते पहा. याच्यामध्ये तुम्हाला जे सुचर जे कोणते पण असतील, वायक्रिल म्हणा, त्यानंतर सिल्क म्हणा किंवा कोणते ट्युबिंग्स असतील, हे पुन्हा कोणते गॉज असतील, हे कट करण्यासाठी तुम्हाला हे सुचर कटिंगचा यूज केला जातो. ठीक आहे, तर हे सुचर कटिंग सीझर आहे, खूप महत्त्वाची ही पण. त्यानंतर आहे प्रोक्टोस्कोप. नेक्स्ट आहे इन्स्ट्रुमेंट प्रोक्टोस्कोप. प्रोक्टोस्कोप जेव्हा आपण फिशर, फिस्चुला किंवा कोणते पण ॲनल रिलेटेड ऑपरेशन पाहतो त्यामध्ये हा प्रोक्टोस्कोपचा यूज केला जातो. पहा OPD मेडिकल प्रोसिजर एक्झामाइन द कॅव्हिटी रेक्टम, पहा सिग्मॉइड कोलन वगैरे तुम्हाला हे प्रोक्टोस्कोप जेली लावून तुम्हाला आतमध्ये ओपन स्पेस बनवून देतो. त्या ठिकाणी स्पेस बनल्यानंतर तुम्हाला हा यूज केला जातो. जे ॲनल रिलेटेड जे काही प्रोसिजर आहेत त्या ठिकाणी याचा यूज केला जातो. नेक्स्ट पहा बॅकॉक आहे. बॅकॉक जे आहे पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, अ रॅचेटेड फिंगर रिंग अँड नॉन परफॉर्मिंग फोर्सेप यूज टू ग्रास्प डेलिकेट टिश्यू ड्युरिंग सर्जिकल प्रोसिजर कॉमनली यूज्ड इन लॅप्रोटॉमी अँड इंटेस्टिनल प्रोसिजर्स. आता लॅप्रोटॉमी बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल, तर पहा बॅकॉक जे आहे, तर बॅकॉक हे जे आहे बॉडीमधले जे एकदम सॉफ्ट आणि डेलिकेट टिश्यू आहेत ते होल्ड करण्यासाठी यूज केला जातो. आता बॉडीमध्ये या ठिकाणी मेन्शन केले लॅप्रोटॉमी ही प्रोसिजर. लॅप्रोटॉमी ही जी प्रोसिजर असते जे ॲब्डॉमिनलला पूर्ण इन्सिजन घेऊन मोठंसं अम्बिकल्सपासून वरून खालून इन्सिजन घेतलं जातं आणि ॲब्डॉमिन ओपन केलं जातं. त्या ठिकाणी बॉयल जे असते इंटेस्टायनल, ज्याला स्मॉल बॉयल आणि लार्ज बॉयल, हे जे इंटेस्टाईन असतात हे ओपन केलं जातात. हे खूप एकदम नाजूक असतात. त्या ठिकाणी तुम्हाला ते होल्ड करायचे आहेत किंवा त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पकडायचे आहेत. तर अशा ठिकाणी जे हे मोठे मोठे बॅकॉक फोर्सेप्स आहेत ते तुम्ही तिथं यूज करू शकता किंवा तिथं काही असं आदेजन वगैरे आहे ते तुम्हाला पकडायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हे यूज करू शकता. लॅप्रोटॉमी जेव्हा ॲब्डोमिनल इन्सिजन वगैरे कोणत्या ॲब्डोमिनल रिलेटेड ऑपरेशन होतं त्याला आपण लॅप्रोटॉमी असं म्हणतो. ओपन केलं जातं. टॉमी म्हणजे ओपन. ठीक आहे. त्यानंतर पुढचं पहा नेक्स्ट आहे टंग डिप्रेसर. आता टंग डिप्रेसरचा यूज बऱ्याच जणांना माहिती असेल, खूप इझी आहे. टंग डिप्रेसर जे आहे तुम्हाला used to depress the tongue, allow the unobstructed views through throat and mouth opening. म्हणजे जेव्हा तुम्ही जे माणसाचं पेशंटचं माउथ आहे ते ओपन करण्यासाठी तुम्ही हे टंग डिप्रेसर टंगच्या वर लावून तुम्ही हे टंगला खाली प्रेस करून तुम्ही त्या ठिकाणी स्पेस घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचा यूज भेटू शकतो, जेणेकरून तुम्हाला जे काही तुमचं ऑपरेशन आहे ते तुम्ही कंडक्ट करू शकता. त्यानंतर पुढचं आहे पायामध्ये ॲलिस फोर्सेप. ॲलिस हे सेम रिलेटेड टू बॅकॉक असणार आहे. बॅकॉकचं जे यूज होतं आपण होल्ड करण्यासाठी तशाच प्रकारचं ॲलिस आहे. एवढंच की बॅकॉक आपण थोडंसं जे स्मूथ आहे त्या ठिकाणी यूज करतो आणि ॲलिस जे आहे थोडं शार्पच्या ठिकाणी यूज करतो, कारण ॲलिस जे आहे त्यामध्ये थोडेसे टूथ असतात. टूथ म्हणजे थोडेसे शार्पने दाता असतात तर त्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला हे स्लिप नाही होणार. ठीक आहे. तर पायाच्यामध्ये दिलेलं आहे ॲलिस फोर्सेप इज फिंगर रिंग ग्रिप शार्प एजेस अँड स्ट्रेचड हँडल यूज्ड टू होल्ड द ग्रिप हेवी डेन्स टिश्यूज. दे मे ऑल्सो यूज्ड टू ग्रास्प द फेसिया लिगामेंट अँड ब्रेस्ट बॉवेल टिश्यूज. ह्या अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. जेव्हा जे शार्प टिश्यू वगैरे आहेत त्या ठिकाणी तुम्ही ॲलिस फोर्सेप यूज करू शकता. अशा प्रकारची ॲलिस फोर्सेप दिसते. त्यानंतर पुढचं आहे नेक्स्ट आहे पहा रिट्रॅक्टर. याचं नाव मेन्शन नाही केलं या ठिकाणी. हे जे आहे रिट्रॅक्टर पहा, रिट्रॅक्टर याला आपण एल रिट्रॅक्टर म्हणतो किंवा मग राईट अँगल रिट्रॅक्टर असं पण म्हटलं जातं.
तर पहा याचं जे आहे यूज जास्त जेव्हा बॉडीचं कोणतं ऑपरेशन चालू असेल त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस पाहिजे असेल आतमध्ये आणि तुम्हाला दिसत नसेल तर तेव्हा काय केलं जातं, दोन्ही टिश्यूला दोन्ही साईडला रिट्रॅक्टर लावलं जातं. जेव्हा सर्जन जेव्हा असेल त्याला स्पेस भेटेल मग त्यानंतर मग तो ऑपरेट केला जाईल. त्यासाठी ह्याचा यूज काय असतो, तो स्पेस बनवण्यासाठी रिट्रॅक्टरचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रोकार. ट्रोकार जे आहे पहा हे लॅप्रोस्कोपिक प्रोसिजरमध्ये यूज केलं जातं. जी काही लॅप्रोस्कोपी असतील, कोलेलिथियासिस म्हणजे गॉल ब्लॅडरचं स्टोन असेल किंवा मग अपेंडिक्टॉमी असेल, अपेंडिक्स काढायचं असेल तेव्हा आपण स्कोप टाकून, ज्यामध्ये स्कोप म्हणजे कॅमेरा टाकून त्या ठिकाणी आतमध्ये पाहिलं जातं आणि अशा ठिकाणी तुम्हाला हे ट्रोकार यूज केला जातो. ट्रोकार जे आहे ते स्मॉल इन्सिजन घेतलं जातं आणि इन्सिजन घेतल्यानंतर ते कॅमेरा टाकण्यासाठी जो स्पेस असतो त्या स्पेसमध्ये हे ट्रोकार टाकून ठेवलं जातं, ज्या ठिकाणाहून तुम्हाला तिथं कॅमेरा सोडायचा असतो आतमध्ये आणि कॅमेरामधून आतमधून तुम्हाला वरी जे बाहेर मॉनिटर चालू आहे त्या मॉनिटरवर तुम्हाला दिसून जातं कॅमेरा थ्रू. तर हे ट्रोकारचं यूज असते. त्यानंतर नेक्स्ट आहे आर्टरी फोर्सेप. आर्टरी फोर्सेपचं ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. आर्टरी फोर्सेप काय पहा, हिमोस्टॅटिक फोर्सेप असतात. जेव्हा ब्लिडिंग वगैरे होती खूप जास्त आणि तुम्हाला ते अचानक ब्लिडिंग सडनली स्टॉप करायचं तर त्या ठिकाणी हे आर्टरी फोर्सेप खूप कामाचे असतात. प्रत्येक ऑपरेशन, ऑर्थो असेल, गायनेक असेल, सर्जरी असेल, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आर्टरी फोर्सेपचा यूज केला जातो. ह्याचा सेट असतो 5 किंवा 7 म्हणा, प्रत्येक ओटीनुसार वेगवेगळे सेट ठेवले जातात. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे पहा हे किडनी ट्रे. किडनी ट्रेचा यूज काय असा असतो की पहा एमएसएस बेसिन पण म्हटलं जातं, शालो किडनी शेपचा असतो हा किडनी आहे पहा, जसं किडनी दिसते तशा प्रकारचे आहे. त्यानंतर कोणते पण इन्स्ट्रुमेंट त्यामध्ये ड्रेसिंगचे जे आहे ते ठेवतो, जसं की कॉटन स्वॅप असेल, कॉटन बॉल असेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सायडेक्स यूज करू शकतो किंवा स्टराईल वॉटर यूज करू शकतो. जे ऑपरेशनमध्ये लागणार आहेत त्या वस्तू सगळ्या यामध्ये ठेवले जातात. ही वस्तू सगळ्या जेव्हा ऑपरेशन झाल्यानंतर ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट वॉश करून ऑटोक्लेव्हसाठी पाठवले जातात, ज्यानंतर ह्याला परत रियूज केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे पहा कॅट्सपॉ रिट्रॅक्टर. कॅट्सपॉ रिट्रॅक्टर याचं नाव अशामुळं पडलेलं आहे की याच्या ज्या दोन्ही साईडला आहेत हे कॅट्सपॉ म्हणजे मांजरीच्या पायासारखे या ठिकाणी याचे शेप आहे पाया ठिकाणचा कॅट्सपॉ, ज्यामुळं याचं नाव पडलेलं आहे कॅट्सपॉ रिट्रॅक्टर. याचा यूज असा असतो की जे स्मॉल स्किन असते आणि छोटे इन्सिजन घेतलं जाते, म्हणजे छोटे ऑपरेशन असतात जसं की स्मॉल लंप असेल, स्मॉल ब्रेस्ट असेल किंवा स्मॉल लायपोमा असेल, मग तुम्हाला त्या ठिकाणी छोटासा स्पेस पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही छोटंसं या दोन्ही एंडेडने तुम्ही स्पेस बनवू शकता आणि मधलं जे सर्जन वगैरे आहे ते ऑपरेट कंटिन्यू करू शकता. त्यासाठी याचा यूज केला जातो, जो रिट्रॅक्शनसाठी याचा यूज असतो. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपण महत्त्वाचे जे ऑपरेशनमध्ये यूज केलेले आर्टिकल आहेत ते आपण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणखीन बरेच याच्यामध्ये आहेत ते पुढल्या सिरीजमध्ये आपण पाहून घेऊ. तर हे झालं इमेज बेस्ड क्वेश्चन. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला नक्की विसरू नका आणि जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर त्यासाठी धन्यवाद. आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुमचं जे कोणी OT टेक्निशियन असेल किंवा मग इमेज बेस्ड क्वेश्चन अभ्यास करत असेल त्याच्यासाठी हा पाठवून द्या, त्याला पण फायदा होऊन जाईल. धन्यवाद.